ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचमाध्याय. विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रम वर्णन. श्री शुकदेव म्हणाले, हरिद्वाराला राहणाऱ्या परमज्ञानी मैत्रेयांकडे भगवत भक्तीने अंतःकरण शुद्ध झालेला विदुर गेला आणि त्यांच्या सौजन्याने मन प्रेमाने भरून येऊन त्याने त्यांना विचारले. विदुर म्हणाला, भगवान, सर्व संसारी लोक सुख प्राप्तीसाठी कर्म करतात, परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःखही दूर होत नाही. उलट कर्मांमुळे त्यांच्या दुःखात वाढच होते. म्हणून याविषयी योग्य काय व अयोग्य काय ते आपण कृपा करून मला सांगावे. आपल्या दुर्भाग्यामुळे जे लोक भगवान श्रीकृष्णांपासून दूर असतात, अधर्माचे आचरण करतात आणि अत्यंत दुःखी आहेत, अशांच्यावर कृपा करण्यासाठीच आपल्यासारखे भाग्यवान भगवत भक्त पृथ्वीवर संचार करतात. साधू शिरोमणी, आपण मला शांती देणाऱ्या अशा साधनांचा उपदेश करा की ज्यानुसार आराधना केल्याने भगवान भक्तांच्या भक्तीने पवित्र हृदयात विराजमान होतात आणि आपल्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव करून देणाऱ्या सनातन ज्ञानाचा उपदेश करतात. त्रैलोक्यांचे नियंते आणि पूर्णपणे स्वतंत्र असे भगवान श्रीहरी अवतार घेऊन ज्या ज्या लीला करतात, ज्या पद्धतीने अकर्ता असूनही त्यांच्या कल्पांच्या आरंभी या सृष्टीची रचना केली, ती स्थिर केली आणि जगातील जीवांच्या उपजीविकेची तरतूद केली आणि पुन्हा या सृष्टीला आपल्या हृदयाकाशात लीन करून घेऊन बुद्धिशून्य होऊन योगमायेच्या आश्रयाने ते निद्रिस्त होतात. ते योगेश्वर प्रभू एकच असूनही या ब्रह्मांडात अंतर्यामी रूपाने प्रवेश करून अनेक रूपात कसे प्रकट होतात, तसेच ब्राह्मण, गायी आणि देवता यांचे कल्याण करण्यासाठी जे त्या अवताराप्रमाणे लीलेने कर्म करतात ते पण आम्हाला सांगावे. सर्व यशस्वी पुरुषांचे मुकुटमणी असलेल्या श्रीहरींच्या लीलामृताचे कितीही पान केले तरी आमचे मन तृप्त होत नाही. सर्व लोकपतींचे स्वामी असणाऱ्या श्रीहरींनी कोणत्या तत्वांनी हे लोकपाल आणि लोकालोक पर्वताच्या बाहेरच्या भागांची, ज्यामध्ये या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये अधिकारानुसार वेगवेगळा भेद जाणवतो, त्यांची रचना केली आहे. ब्राह्मण श्रेष्ठ त्या विश्वकर्त्या स्वयंभू श्री नारायणांनी आपल्या प्रजेचा स्वभाव, कर्म, रूप आणि नामभेद यांची कोणत्या प्रकारे रचना केली. भगवान, उच्च नीच वर्णाचे धर्म श्री व्यासांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहेत, परंतु श्रीकृष्ण कथामृताच्या प्रवाहाशिवाय इतर तुच्छ सुख देणारे धर्म ऐकण्याची इच्छा आता मला उरली नाही. त्या तीर्थरूप श्रीहरींचे गुण ऐकून कुणाची तृप्ती होईल. नारदांसारखे महात्मे आपल्यासारख्या साधूंच्या समाजात त्यांचे गुण गातात आणि ते गुणगान जेव्हा मनुष्याच्या कर्णरंध्रात प्रवेश करते, तेव्हा त्यांची संसार चक्रात गुरफटून टाकणारी गृहस्थ धर्माची आसक्ती नाहीशी होते. भगवान, आपले परम मित्र मुनिवर व्यासांनी सुद्धा भगवंताच्या गुणांचे वर्णन करण्याच्या इच्छेनेच महाभारताची रचना केली. त्यात त्यांनी विषय सुखाचा उल्लेख करीत मनुष्यांची बुद्धी भगवंतांच्या कथेकडे आकर्षित केली आहे. ही भगवत कथेची गोडी श्रद्धाळू पुरुषांच्या हृदयात जेव्हा वाढू लागते, तेव्हा ती त्याला अन्य विषयांपासून विरक्त करते. तो भगवंत चरणांच्या अखंड चिंतनाने आनंदित होत जातो आणि त्या पुरुषाच्या सर्व दुःखांचा तत्काळ नाश करतो. जे आपल्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे भगवत कथेविषयी विन्मुख असतात, अशा शोचनीय अशा अज्ञानी लोकांबद्दल मला नेहमी खेद होतो आणि निरर्थक संभाषण, कामे आणि चिंतनात काळ घालवितात त्यांचे अमूल्य जीवन काळपुरुष हिरावून घेतो. मैत्रेय मुनी, आपण दिनांच्या वर कृपा करणारे आहात. भुंगा जसा फुलातील मध काढून घेतो, त्याचप्रमाणे या लौकिक कथांमधून सारभूत असलेल्या परम कल्याणकारी पवित्र कीर्ती श्रीहरींच्या निवडक कथा आमच्या कल्याणासाठी आम्हाला सांगा. त्या सर्वेश्वर भगवंतांनी संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्यासाठी आपल्या मायाशक्तीचा स्वीकार करून रामकृष्णादी अवतारांच्या द्वारा ज्या अनेक अलौकिक लीला केल्या, त्या सर्व मला सांगाव्यात. श्री शुकदेव म्हणाले, जीवांचे कल्याण होण्याच्या हेतूने विदुराने जेव्हा अशी प्रार्थना केली, तेव्हा मुनिश्रेष्ठ भगवान मैत्रेयांनी त्याची प्रशंसा करीत म्हटले. मैत्रेय म्हणाले, साधू स्वभाव विदुरा, सर्व जीवांवर अनुग्रह करण्यासाठी आपण ही फार मोठी चांगली गोष्ट मला विचारली. तुझे चित्त नेहमी भगवत चरणीच लागलेले असते, यामुळेच तुझी कीर्ती सर्वत्र पसरली आहे. तू श्री व्यासांचा औरस पुत्र असल्याने अन्यभावाने सर्वेश्वर श्रीहरींचा आश्रय केलास, यात काही आश्चर्य नाही. तू प्रजेला शासन करणारा भगवान यमच आहेस.
मांडव्य ऋषींच्या शापामुळे श्री व्यासांचा भाऊ विचित्रवीर्य याच्या दासीच्या गर्भातून श्री व्यासांपासून तुझा जन्म झाला आहे. श्री भगवंत आणि त्यांचे भक्त यांना तू नेहमीच प्रिय आहेस. म्हणूनच निजधामाला जातेवेळी भगवंतांनी तुला ज्ञानोपदेश करण्याची मला आज्ञा केली. म्हणून मी आता जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी भगवंतांनी योगमायेच्या साह्याने केलेल्या वेगवेगळ्या लीलांचे क्रमशः वर्णन करतो. सृष्टी रचनेच्या पूर्वी हे विश्व म्हणजे आत्म्यांचे आत्मा आणि त्यांचे स्वामी एकमेव परमात्माच होते. माया आवरण्याची त्यांना इच्छा झाली असता सृष्टीमध्ये अनेक वृत्तींच्या भेदामुळे जी अनेकता दृष्टीस पडते तीही नाहीशी होऊन ते एकटेच उरतात. ते द्रष्टा होऊन पाहू लागले, परंतु त्यांना काहीच दिसले नाही, कारण त्यावेळी ते स्वतःच्याच अद्वितीय रूपाने प्रकाशित होत होते. अशा अवस्थेत ते स्वतःला नसल्याप्रमाणे समजू लागले. खरे पाहता ते असत नव्हते, तर त्यांच्या शक्ती निद्रिस्त होत्या, पण त्यांच्या ज्ञानाचा लोप झाला नव्हता. द्रष्टा आणि दृश्य यांना एकत्र आणणारी शक्ती म्हणजे कार्यकारण रूप माया होय. महाभाग विदुरा, या मायेच्या द्वाराच भगवंतांनी हे विश्व निर्माण केले आहे. काळाच्या शक्तीने जेव्हा या त्रिगुणात्मक मायेचा क्षोभ झाला, तेव्हा त्या इंद्रियातील चिन्मय परमात्म्याने आपला अंश असलेल्या पुरुष रूपाने ती चिदाभास रूप बीजाची स्थापना केली. तेव्हा काळाच्या प्रेरणेने त्या अव्यक्त मायेपासून महतत्व प्रगट झाले. ते खोट्या अज्ञानाचा नाश करणारे असल्याने विज्ञान स्वरूप आणि आपल्यातच सूक्ष्म रूपाने असलेल्या विश्वाचे प्रगटीकरण करणारे होते. नंतर चिदाभास गुण आणि कालाच्या अधीन असणाऱ्या महतत्वावर भगवंताची दृष्टी पडल्यावर त्यांनी विश्वाच्या रचनेसाठी स्वतःच रूपांतरित केले. महतत्व विकृत झाल्यावर त्यातून अहंकाराची उत्पत्ती झाली. हा अहंकार कार्य, कारण आणि कर्ता यांच्या रूपात असल्याने तोच भूतमात्र, इंद्रिय आणि मनाला कारणीभूत आहे. तो अहंकार सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचा आहे. म्हणून अहंतत्वामध्ये विकार उत्पन्न झाल्यावर सात्विक अहंकारापासून मन आणि ज्यामुळे विषयाचे ज्ञान होते त्या इंद्रियांच्या अधिष्ठाता देवता उत्पन्न झाल्या. राजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण झाली आणि तामस अहंकारापासून सूक्ष्मभूतांचे कारण शब्द तन्मात्र निर्माण झाले आणि त्यापासून दृष्टांत रूपाने आत्म्याचा बोध घेणारे आकाश निर्माण झाले. भगवंताची दृष्टी जेव्हा आकाशावर पडली तेव्हा आकाशापासून काल, माया आणि चिदाभासाच्या योगाने स्पर्श तन्मात्र निर्माण झाले आणि त्याच्या विकृत होण्याने वायूची उत्पत्ती झाली. अत्यंत बलवान अशा वायूने आकाशासह विकृत होऊन रूप तन्मात्राची रचना केली आणि त्यापासून विश्वाचे प्रकाशक असे तेज उत्पन्न झाले. पुन्हा परमात्म्याची दृष्टी पडल्यावर वायुयुक्त तेजाने काल, माया आणि चिदंशाच्या योगाने विकृत होऊन रस तन्मात्र आणि तत्वांचे कार्य निर्माण केले. नंतर परमात्म्याची तेजाने युक्त असलेली जलावर जेव्हा दृष्टी गेली तेव्हा त्याने काल, माया आणि चिदंशाच्या योगाने गंधगुण असलेल्या पृथ्वीला उत्पन्न केले. विदुरा, या आकाशादी भूतांमध्ये जी भूते नंतर उत्पन्न झाली त्यांच्यामध्ये क्रमाने आधीच्या भूतांचे गुण आहेत असे समजले पाहिजे. हे महतत्वदिकांचे अभिमानी आणि विकार, विक्षेप आणि चेतना यांनी युक्त असणारे देव हे सर्व श्री भगवंतांचेच अंश होते, परंतु वेगवेगळे राहिल्याने विश्वरचनेच्या कार्यात यशस्वी झाले नाही. तेव्हा ते हात जोडून भगवंतास म्हणू लागले. देव म्हणाले, देवादिदेव, आम्ही आपल्या चरणकमलांना वंदन करत आहोत, जी आपल्याला शरण आलेल्या जीवांचे ताप दूर करण्यासाठी छत्राप्रमाणे आहेत. तसे त्यांचा आश्रय घेतल्याने संन्यासी लोक या संसारातील अनेक दुःखांना सहजासहजी दूर फेकून देतात. हे जगतकर्त्या जगदीश्वरा, या संसारात तापत्रयाने व्याकुळ झाल्याने जीवांना थोडीसुद्धा शांती मिळत नाही. म्हणून भगवंता, आम्ही आपल्या चरणांच्या ज्ञानमय छायेचा आश्रय घेत आहोत. मुनिजन, एकांत स्थळी राहून आपल्या मुखकमलाचा आश्रय घेणाऱ्या वेदमंत्ररूप पक्ष्यांच्या द्वारा ज्यांच्या अनुसंधानात राहतात आणि जे संपूर्ण पापांचा नाश करणाऱ्या नद्यांतील श्रेष्ठ अशा श्री गंगा नदीचे उगमस्थान आहेत, त्या आपल्या परमपवित्र चरणकमलांचा आम्ही आश्रय घेत आहोत. तुमचे भक्तजन तुमच्या ज्या चरणकमलांना श्रद्धा आणि श्रवण कीर्तन रूप भक्ती करून शुद्ध केलेल्या अंतःकरणात धारण करतात आणि वैराग्याने पुष्ट झालेल्या ज्ञानाने परमज्ञानी होतात, त्याच चरणकमल ठेवण्याच्या आसनाचा आम्ही आश्रय घेत आहोत. ईश्वरा, आपण संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यासाठीच अवतार घेता.
ज्या आपल्या चरणकमलांचे स्मरण करणाऱ्या भक्तजनांना आपण अभय देता, त्या चरणकमलांना आम्ही सर्वजण शरण आलो आहोत. हे भगवान, ज्या पुरुषांमध्ये देह, घर आणि त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या इतर तुच्छ पदार्थांच्या बाबतीत अहंकार आणि ममतेचा दुराग्रह आहे, त्यांच्या शरीरात आपण अंतर्यामी रूपाने राहत असूनही त्यांच्यापासून पुष्कळ लांब आहेत, त्या आपल्या चरणांचे आम्ही भजन करतो. हे परम यशस्वी परमेश्वरा, इंद्रिय विषयांकडे ओढली गेल्याने ज्यांचे मन नेहमी बाहेर भटकत राहते, ते पामर तुमच्या विलासयुक्त पदन्यासाची शोभा जाणणाऱ्या भक्तांचे दर्शन घेऊ शकत नाहीत आणि म्हणूनच ते तुमच्या चरण कमलांपासून दूर राहतात. हे देवा, आपल्या कथामृताचे पान केल्याने उचंबळून आलेल्या भक्तीमुळे ज्यांचे अंतःकरण निर्मळ झाले आहे, तेच वैराग्य हेच त्यांचे सार आहे, असे आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन अनायासेच आपण आपल्या वैकुंठधामाला जातात. दुसरे काही धीर पुरुष चित्ताचा निरोध करून समाधीच्या बळावर तुमच्या बलाढ्य मायेला जिंकून तुमच्यातच लीन होऊन जातात, पण त्यांना फार कष्ट पडतात. आपल्या भक्तिमार्गात मात्र काहीच कष्ट नाही. हे आदिदेवा, सृष्टी रचनेच्या इच्छेने आपण आम्हास त्रिगुणयुक्त केलेले असल्याने आम्ही भिन्न स्वभावाचे आहोत आणि म्हणूनच आम्ही आपापसात एक होऊ शकत नाहीत. म्हणून आपल्या क्रीडेचे साधन असणारे ब्रह्मांड रचून ते आपणास समर्पित करण्यास आम्ही असमर्थ आहोत. हे जन्म नसलेल्या ईश्वरा, ज्यामुळे आम्ही ब्रह्मांडाची रचना करून आपल्याला सर्व प्रकारचे भोग वेळेवर समर्पण करू शकू आणि जेथे स्थिर होऊन आम्ही सुद्धा प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अन्न ग्रहण करू शकू, तसेच हे सर्व जीव सर्व प्रकारच्या विघ्नांपासून दूर राहून तुमच्यासह आम्हाला भोग अर्पण करून आपापले अन्न भक्षण करू शकतील, असा उपाय करा. कार्यरूप सृष्टी आणि आम्ही देवता यांचे आपण निर्विकार पुरुषच आदिकारण आहात. कारण हे देवा, प्रथम अजन्मा अशा आपणच सत्वादी गुण आणि जन्मादी कर्माच्या कारणरूप अशा मायाशक्तीत आपले चिदाभास रूप वीर्य स्थापन केले होते. हे परमात्म्या, महतत्व इत्यादी रूपांनी युक्त असे आम्ही देवगण ज्या कार्यासाठी उत्पन्न झालो आहोत, त्या संबंधी आम्ही काय करावे? देवा, आपणच आमच्यावर अनुग्रह करणारे आहात, म्हणून ब्रह्मांडाच्या रचनेसाठी आपण आम्हाला क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती प्रदान करावी. अध्याय 5 समाप्त. अथ षष्ठोध्याय. विराट शरीराची उत्पत्ती. मैत्रेय ऋषी म्हणाले, आपापसात मिळून न राहिल्याने माझ्या महतत्व इत्यादी शक्ती विश्वरचना करण्याच्या कार्यात असमर्थ आहेत. असे पाहून सर्व शक्तिमान भगवान कालशक्तीचा स्वीकार करून एकाच वेळी महतत्व, अहंकार, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, मन, 5 कर्मेंद्रिय व 5 ज्ञानेंद्रिय अशा 23 तत्वांच्या समुदायात प्रविष्ट झाले. त्या समुदायात प्रविष्ट होऊन त्यांनी जीवांच्या निद्रिस्त असलेल्या संचित कर्माला जागृत केले आणि एकमेकांपासून वेगळ्या असणाऱ्या त्या तत्वसमूह घटकांना आपल्या क्रियाशक्तीच्या द्वारे आपापसात मिसळून टाकले. ज्याची क्रियाशक्ती जागृत केली जात आहे, अशा त्या 23 तत्वांच्या समूहाने भगवंताच्या प्रेरणेने आपल्या अंशातून विराटाला उत्पन्न केले. जेव्हा भगवंतांनी अंशरूपाने आपल्या त्या शरीरात प्रवेश केला, तेव्हा विश्वरचना करणारा तो महतत्वदिकांचा समुदाय एक दुसऱ्यात मिसळून जाऊन विराट रूपाने परिणाम पावला. त्यामध्येच हे चराचर राहिले आहे. पाण्यामध्ये जे अंड्याच्या रूपात आश्रयस्थान होते, तेथे सर्व जीवांना आपल्यात घेऊन तो सुवर्णमय विराट पुरुष 1000 दिव्य वर्षापर्यंत राहिला. तो विश्वरचना करणाऱ्या तत्वांचे कार्य करणारा विराट ज्ञान, क्रिया आणि आत्मशक्तीने संपन्न होऊन या शक्तीपासून त्याने स्वतःचे क्रमशः 1 हृदयरूप, 10 प्राणरूप आणि त्रिविध आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक रूप असे विभाग केले. हा विराट पुरुषच प्रथम जीव असल्याकारणाने सर्व जीवांचा आत्मा, जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश आणि प्रथमच उत्पन्न झाला असल्याने भगवंतांचा आद्य अवतार आहे. हा संपूर्ण भूत समुदाय, चराचर सृष्टी याच्यातच प्रकाशित होतो. हा विराट अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैविक रूपाने 3 प्रकारचा, प्राणरूपाने 10 प्रकारचा आणि हृदय रूपाने 1 प्रकारचा आहे. विश्वाची रचना करणाऱ्या महतत्वदिकांचे अधिपती असणाऱ्या श्री भगवंतांनी त्यांच्याच प्रार्थनेने स्मरण करून त्यांच्या वृत्ती जागवण्यासाठी आपल्या चेतनरूप तेजाने त्या विराट पुरुषाला प्रकाशित केले, त्याला जागविले. तो जागृत होता देवतांच्यासाठी किती ठिकाणे उत्पन्न झाली हे मी सांगतो, ऐका. विराट पुरुषाचे प्रथम मुख प्रकट झाले. त्यात मध्ये लोकपाल अग्नी, वाक इंद्रियांसह
प्रगट झाला. त्यामुळे हा जीव बोलतो. नंतर विराट पुरुषाची टाळू उत्पन्न झाली. तीत लोकपाल वरून आपला अंश रसनेंद्रियांसह राहिला. त्यामुळे जीव रस ग्रहण करतो. यानंतर त्या विराट पुरुषाला 2 नागपुड्या उत्पन्न झाल्या. त्यात दोन्ही अश्विनी कुमार आपला अंश घाणेंद्रियासह सहित प्रविष्ट झाले. यामुळे जीव वास ग्रहण करतो. अशाच प्रकारे जेव्हा विराट पुरुषाच्या शरीरात डोळे प्रगट झाले तेव्हा लोकपाल सूर्याने आपला अंश नेत्रेंद्रियांसह त्यात प्रवेश केला. त्या नेत्रेंद्रियामुळे पुरुषाला विविध रूपांचे ज्ञान होते. यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली. त्या त्वचेत वायू आपला अंश त्वंगींद्रियासहित राहिला. या त्वंगींद्रियामुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव येतो. जेव्हा याला कानाची छिद्रे उत्पन्न झाली तेव्हा त्या दिशांनी आपला अंश असलेले श्रवणेंद्रिय यासह प्रवेश केला. यामुळे जीवाला शब्दांचे ज्ञान होते. मग विराट पुरुषाच्या शरीरात त्वचा उत्पन्न झाली. त्यामुळे निरनिराळ्या औषधी आपला अंश असलेल्या रोमांसह राहिल्या. या रोमांतूनच जीव खाजवण्याचा अनुभव घेतो. आता त्याला लिंग उत्पन्न झाले. आपल्या या आश्रयात प्रजापतीने आपला अंश वीर्य यासह प्रवेश केला. त्यामुळे जीव आनंदाचा अनुभव घेतो. यानंतर विराट पुरुषाचे गुदद्वार निर्माण झाले. त्यात लोकपाल मित्राने आपला अंश पायू इंद्रिय यासह प्रवेश केला. यामुळे जीव मलत्याग करतो. नंतर त्याचे हात प्रगट झाले. इंद्राने आपले देणे घेणे या शक्तीसहित हातात प्रवेश केला. त्या योगे जीव आपली उपजीविका प्राप्त करतो. जेव्हा त्याचे पाय उत्पन्न झाले तेव्हा लोकेश्वर विष्णूंनी त्यात आपली शक्ती गतीसह प्रवेश केला. या शक्तीमुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो. आता याची बुद्धी उत्पन्न झाली. तीत वाणीचा स्वामी ब्रह्मदेवाने आपलाच अंश असलेली बुद्धिशक्ती हिच्यासह प्रवेश केला. या बुद्धिशक्तीमुळे जीव जाणण्याजोगे विषय जाणतो. नंतर हृदय प्रगट झाले. चंद्राने आपला अंश मनासह त्यात प्रवेश केला. या मनामुळे संकल्प विकल्प हे विकार निर्माण होतात. त्यानंतर विराट पुरुषात अहंकार उत्पन्न झाला. अभिमानाने आपला अंश असलेल्या क्रियाशक्तीसहित त्यात प्रवेश केला. यामुळे जीव कर्तव्य करतो. आता याच्यात चित्त प्रगट झाले. महतत्व ब्रह्मा हे चेतनेसह तेथे राहिले. याच चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो. या विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्गलोक, पायापासून पृथ्वी आणि नाभीपासून आकाश अंतरिक्ष उत्पन्न झाले. या ठिकाणी क्रमाने तिन्ही गुणांचे परिणाम रूप देवाधिक आढळतात. यामध्ये सत्वगुणांच्या आधिक्यामुळे देव स्वर्गलोकात, रजोगुणाच्या प्राधान्यामुळे मनुष्य व त्यांना उपयोगी पडणारे गायी इत्यादी जीव पृथ्वीवर आणि तमोगुणी स्वभावाचे असणारे रुद्राचे पार्षद भूतप्रेत इत्यादी दोन्हींच्या मध्ये भगवंताचे नाभिस्थान असलेल्या अंतरिक्ष लोकात राहतात. विदुरा, भगवंताच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रगट झाले. मुखापासून प्रगट झालेले ब्राह्मण सर्व वर्णात श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहेत. त्यांच्या बाहूपासून क्षत्रिय वृत्ती आणि त्या वृत्तीचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला. हा वर्ण विराट भगवंतांचा अंश असल्यामुळे सर्व वर्णांचे चोर इत्यादींच्या उपद्रवापासून संरक्षण करतो. त्या भगवंतांच्या 2 मांड्यांपासून सर्व लोकांचा निर्वाह करणारे शेती इत्यादी व्यवसाय आणि तिच्यापासून वैश्य वर्णाचा प्रादुर्भाव झाला. आपल्या वृत्तीनुसार हा वर्ण सर्व जीवांची उपजीविका चालवतो. यानंतर सर्व धर्म व्यवस्थित चालण्यासाठी भगवंतांच्या चरणापासून सेवावृत्ती प्रगट झाली आणि तीपासून प्रथम वृत्ती धारण करणारा क्षुद्रवर्ण प्रगट झाला. या सेवावृत्तीनेच श्रीहरी प्रसन्न होतात. हे 4ही वर्ण आपापल्या वृत्तींसहित ज्यांच्यापासून उत्पन्न झाले ते आपले गुरु श्रीहरींचे आपापल्या धर्माने चित्तशुद्धीसाठी श्रद्धापूर्वक पूजन करतात. विदुरा, हा विराट पुरुष काल, कर्म आणि स्वभाव शक्तीने युक्त असलेल्या भगवंताच्या योगमायेच्या प्रभावाला प्रगट करणारा आहे. याच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करण्याचे साहस कोण करू शकेल? तरीही हे विदुरा, अन्य व्यावहारिक बोलल्याने अपवित्र झालेली माझी वाणी पवित्र करण्यासाठी मी गुरुमुखातून जसे ऐकले आहे त्याप्रमाणे आणि माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीहरींचे सुयश वर्णन करतो. महापुरुषांचे असेच मत आहे की पुण्यश्लोक शिरोमणी श्रीहरींच्या गुणांचे वर्णन करणे हा मनुष्याला त्याच्या वाणीचा आणि विद्वानांच्या मुखातून भगवत कथामृताचे पान करणे हाच त्याच्या कानांचा सर्वात मोठा लाभ आहे.
विदुरा, आम्हीच काय, पण आदिकवी ब्रह्मदेवांनी तरी 1000 दिव्य वर्षापर्यंत आपल्या योग साधनेने परिपक्व झालेल्या बुद्धीने भगवंतांचा अपार महिमा जाणला का? म्हणजेच भगवंताची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे. भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांगपत्ता लागला नाही तर अन्य कोणाचा तिथे काय पाड लागणार? वाणी आणि मन जेथपर्यंत जाऊन माघारी फिरतात, तसेच अहंकाराचा अभिमानी रुद्र व इतर इंद्रियधिष्ठाता देवांना सुद्धा ज्यांचा पार लागणे शक्य नाही, त्या भगवंतांना नमस्कार असो. अध्याय 6 समाप्त.